नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की घरामध्ये गुरुजी ही पूजेसाठी आलेले असतात आणि त्यावेळेस अंजली ही ईश्वरीच्या गुरुजींना ओळख करून देते आणि बोलते, ही आमच्या घरची सुनबाई आहे. यावर्षी जे लक्ष्मी पूजन करायचं आहे तेव्हा गुरुजी बोलतात, नाही, घरातले लक्ष्मीचे पूजन हे आता एखाद्या स्त्रीने नाही तर पुरुषांनी करायचे आहे. आणि आपण पाहतो अर्णव हा राकेशला ईश्वरीच्या पायाची पूजा करायला लावतो आणि तेव्हा राकेशला अतिशय राग आलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी अर्णवला बोलते, त्यानुसार तुम्ही त्या राकेशची चांगली चिरवली आहे, त्याला माझे पाय धरायला लावले. आता तुम्ही मला एवढं मोठं गिफ्ट दिलं आहे, तर मग तुम्हाला या बदल्यामध्ये रिटर्न गिफ्ट काय द्यायचं? रिटर्न गिफ्ट तर द्यायलाच हवं. आणि तेव्हा तो विचारतो, रिटर्न गिफ्ट तर काय देणार? आणि तेव्हा ईश्वरी बोलते, तुम्हाला काय गिफ्ट हवं आहे? आणि तेव्हा अर्णव तिला बोलतो, आज रात्री झोपताना. तेव्हा ईश्वरी देखील चिंतेमध्ये पडते. तिकडे आपण पाहतो राकेशला अर्णव आणि ईश्वरीचा अतिशय राग आलेला असतो आणि तो बोलतो, आज तू सर्वांच्या समोर मला त्या ईश्वरीचे पाय धरायला लावलेस, त्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आता ईश्वरी तुझी कधीच होणार नाही, झाली तर ती फक्त माझीच होईल. आणि तो बदला घेण्याचा निर्णय घेतो. आता येणाऱ्या भागामध्ये राकेश कशा प्रकारे पुन्हा पुन्हा एखादा अर्णव आणि ईश्वरीला मारण्याचा प्रयत्न करणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.